परंतु सिंहासन हे भेटणारच नाही. आता सर सध्या रायगडावर खोदकाम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. बरेच नवीन नवीन अवशेष भेटत आहेत. इतिहासात अशा कुठल्या अवशेषांचा उल्लेख आहे जे आतापर्यंत भेटलेत नाही पण ते कुठेतरी आहेत? आता एक मोठी संकल्पना आहे की रायगडावर 32 सिंहासन होतं म्हणून. ते सिंहासन आता भरपूर जण म्युझियममध्ये शोधत आहेत. लंडनमध्ये, पॅरिसमध्ये हे सिंहासन जे आहे तर ते त्याच काळामध्ये जेव्हा रायगड संभाजी महाराजांना पकडून देण्यात आलं तेव्हा रायगड जुल्फिकार खान आला होता. तर त्यांनी पूर्णपणे त्या रायगडाची राजसदरीवरच वितळवण्यात आलं. ते सोनं जे आहे तर तो वितळून त्यांनी नाणी वगैरे पाडून तो घेऊन गेला असणार त्या काळामध्ये. तर जी राजसदर ज्याला म्हणतात त्याचं जे निर्मिती करण्यात आली ना तेव्हा हिरोजी इंदलकर किंवा इटळकर जे आहेत तर त्यांनी खूप अभ्यास करून त्या राजदरबाराचा निर्मिती केलेली आहे. त्यांनी असा अभ्यास केला होता की सूर्याचं जे उगवतीनंतर जे सूर्याचं जे पहिलं किरण पडणार ना तर ते सिंहासनाच्या जागेवर येणार, एवढा त्यांनी बारीक महिने अभ्यास केलेला होता. म्हणजे आज तुम्ही रायगडावर जावा, शिवाजी महाराजांचा मेघडंबरीचा म्हणजे जो पुतळा आहे त्या खाली 3 खिडक्या सोडलेल्या आहेत. तर त्या खिडक्यांच्या खाली एक मूळ दगड आहे की जो सिंहासनाचा दगड आहे. त्या दगडावरती सिंहासन ठेवलेलं होतं. तर सर जे किल्ले आपण बघतोय त्या किल्ल्यांच्या रचनेत त्या टायमाला शत्रूंना असं गोंधळात टाकण्यासाठी काय उपाय केले जायचे? सगळ्यात आधी तर गोमुखी पद्धतीचे जे दरवाजे आहेत, महाराजांच्या किल्ल्यांची एक वेगळी वैशिष्ट्य आहे. तुम्ही प्रतापगडला जा किंवा रायगडला जा, सुधागडला जा, हे किल्ले महाराजांच्या काळामध्ये स्वतःहून बांधल्या गेलेले किल्ले आहेत. ह्याच्यावर जे महादरवाजे जे बनलेले आहेत तर ते पूर्णपणे 2 बुरुजामध्ये एक लपलेला असा महादरवाजा दिसतो. आता ह्या महादरवाजामध्ये जर तुम्ही गेले ना तर कधी खाली झोपा, तुम्ही इथं सरळ सांगतो, खाली झोपा, आडवं झोपा आणि वर बघा. ज्यावेळेस तुम्ही खाली झोपून किंवा अशी मान करून जेव्हा तुम्ही वर बघणार ना तेव्हा ते तुम्हाला जी रचना दिसणार ना त्याच्यावरनं ती पूर्ण एक गाय जी आहे ती पूर्ण अशी वळसा घालून आपल्या वासाकडे बघते, अशी रचना पूर्ण दिसणार. आता सर सध्या रायगडावर खोदकाम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. बरेच नवीन नवीन अवशेष भेटत आहेत. इतिहासात अशा कुठल्या अवशेषांचा उल्लेख आहे जे आतापर्यंत भेटलेत नाही पण ते कुठेतरी आहेत पण शोधकाम चालू आहे असं? आता एक मोठी संकल्पना आहे की रायगडावर 32 सिंहासन होतं म्हणून. ते सिंहासन आता भरपूर जण म्युझियममध्ये शोधत आहेत. लंडनमध्ये, पॅरिसमध्ये हे आपल्या चुकीमुळे आपल्या तिकडे गेलेलं आहे. परंतु सिंहासन हे भेटणारच नाही. कारण सिंहासन जे आहे तर ते त्याच काळामध्ये जेव्हा रायगड संभाजी महाराजांना पकडून देण्यात आलं तेव्हा रायगड जुल्फिकार खान आला होता. तर त्यांनी पूर्णपणे त्या रायगडाची राजसदरीवरच वितळवण्यात आलं. ते सोनं जे आहे तर तो वितळून त्यांनी नाणी वगैरे पाडून तो घेऊन गेला असणार त्या काळामध्ये. तर आज देखील भरपूर सोशल मीडियावर किंवा एक काही सिरीजमध्ये आपल्याला दिसतो की त्यांचा सिंहासन शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो आजही चालू आहे. जर महाराजांचं सिंहासन भेटलं तर खूपच चांगली गोष्ट. ही आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट राहील. कारण त्यावर आपले महाराज बसून त्यांनी स्वराज्याचे अनेक निर्णय घेतलेले आहेत. परंतु ही गोष्ट भेटणं अवघड आहे. त्यांचा उल्लेख स्पष्टपणे आपल्याला भेटतच नाही आहे कुठे. बरोबर. तर सर रायगडाचा उल्लेख झालाच आहे. तर रायगडाची जी राजसभा आहे, जो सभामंडप आहे तिथे खूप लांब आहे तो. तर त्या टायमाला त्याचा कसा वापर केला जायचा, किती वेळ वापरला गेला तो? आणि ॲक्च्युअलमध्ये असं म्हणजे बोललं जातं की त्या महादरवाजाच्या इथे जो आहे तिथे दरवाजा मोठा, तिथे बोललं की डायरेक्ट महाराजांपर्यंत ऐकायला जायचं, जरी हळू बोललं तरी. तर ते सत्य आहे का? आता जी राजसदर ज्याला म्हणतात त्याचं जे निर्मिती करण्यात आली ना तेव्हा हिरोजी इंदलकर किंवा इटळकर जे आहेत तर त्यांनी खूप अभ्यास करून त्या राजदरबाराचा निर्मिती केलेली आहे. त्यांनी असा अभ्यास केला होता की सूर्याचं जे उगवतीनंतर जे सूर्याचं जे पहिलं किरण पडणार ना तर ते सिंहासनाच्या जागेवर येणार, एवढा त्यांनी बारीक महिने अभ्यास केलेला होता. सिंहासनावर म्हणजे त्या जागेवर पडणार, त्याच जागेवर त्यांचं सिंहासन स्थापन होणार, म्हणजे स्थापन करण्यात आलं होतं. किल्ले आज तुम्ही रायगडावर जावा, शिवाजी महाराजांचा मेघडंबरीचा म्हणजे जो पुतळा आहे त्या खाली 3 खिडक्या सोडलेल्या आहेत.
तर त्या खिडक्यांच्या खाली एक मूळ दगड आहे की जो सिंहासनाचा दगड आहे. त्या दगडावरती सिंहासन ठेवलेलं होतं. म्हणजे तिथे आजही तो पोर्शन हळूहळू सोडण्यात आलेला आहे. तुम्ही राजसदरेमध्ये कधी पण जावा, तिथून सोडण्यात आलेला आहे. तर राजसदर जेव्हा बांधली तेव्हा तो प्रशस्त असा पूर्ण हॉलच आहे. तो ओपन हॉल आहे, म्हणजे उघडा हॉल होता. त्याच्यावर काही छत वगैरे नाही. आज आपण फोटोमध्ये बघतो की तो एका दरबाराप्रमाणे किंवा असं बंदिस्त महालामध्ये करण्यात आलेलं होतं. पण तिथे गेल्यावर तुम्हाला लगेच तुम्ही ओळखू शकतात की ओसरी आहे, चारही बाजूने ओसरी आहे. तो पूर्ण समोरचा राजदरबार आहे, समोर येण्याचा राजमार्ग आहे, नगारखाना आहे. तो नगारखाना प्रचंड उंच आहे. त्या नगारखान्याचा वापर हा जेव्हा महाराज लढाई करून आले किंवा रायगडावर जेवढे पण काही त्या काळामध्ये लोक वास्तव्यात असायची, तर त्यांना एक माहिती भेटण्यासाठी तेव्हा तिथे नगारे आणि सनई म्हणजे नगारे वाजवल्या जायचे, म्हणून त्याला नगारखाना असं म्हणतात. नगारखान्याची वस्तुरचना पण खूप सुंदर आहे. जेव्हा औरंगजेबाने रायगड जिंकला तेव्हा त्यांनी रायगडाचं नाव सरळ इस्लामगड असं केलेलं आहे. आणि रायगडाचं दुसरं नाव इस्लामगड देखील आहे. आणि त्यांनी त्या नगारखान्यामध्ये एक शिलालेख फारसी भाषेमध्ये करून लावलेला आहे की आजपासून मी याचं नामांतर करून, औरंगजेब प्रचंड हे होता, त्याला नामांतर करण्याची खूप सवय लागलेली होती. म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक शहरांचे नामांतर, प्रत्येक किल्ल्यांचे, सगळ्यांचे नामांतर. तर तिथे त्यांनी एक शिलालेख, आज तो शिलालेख पूर्णपणे बुजून गेलेला आहे. एकदम पुसट असा दिसतो. ती ओसरी पूर्ण चारही बाजूनी ती ओसरी बनवलेली आहे. आणि तो दरबारामध्ये त्या काळामध्ये जवळपास 5,000 व्यक्ती बसू शकतील असं आहे. आणि मध्येच एका बाजूला कोण्यामध्ये उत्तर दिशेमध्ये एक तुम्हाला प्रचंड खडक असा दिसणार. तर तो खडक फोडलेला नाही आहे, कारण एवढी महत्त्वाची राजसभा आहे ती. तो खडक का फोडला नाही, त्याला फोडण्याचा प्रयत्न देखील केला असेल. तर मग जो मुहूर्त आहे राज्याभिषेकाचा तो जवळ आल्यामुळे तिथं टेम्पररी म्हणजे त्याच्यावर स्टेज वगैरे बांधून त्यावर बसण्याची व्यवस्था केली असेल. आणि आपल्या इकडे कुठल्याही ह्याचं आपण भूमिपूजन केल्याशिवाय कुठल्याही वस्तूचं आपण निर्मिती करत नाही. तर तो बहुतेक पूजेचा दगड असू शकतो. म्हणजे त्या दगडावर पूजा करूनच मग पुन्हा रायगडाचं बांधकाम केलेलं असेल, म्हणून तो आज ते तसाच ठेवलेला आहे तो तसा. आणि सभा म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो 74मध्ये झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर लगेच त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी गेले होते. 2.5 ते 3 वर्ष ही मोहीम राहिली. 2.5 ते 3 वर्षामध्ये रायगडावर फक्त राज्यकारभारच चालत होता. तिथे सभा वगैरे एवढ्या झाल्या नाही. सचिवालयामध्ये सभा वगैरे किंवा महत्त्वाचे निर्णय म्हणजे न्यायाधीश वगैरे घेत असत. तर असं बघायला गेलं ना तर त्या राजसदरेचा फक्त मोजून 3 ते 4 वेळेस शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळामध्ये उपयोग झालेला आहे. म्हणजे मुख्य राज्याभिषेक शिवाजी महाराज, मुख्य राज्याभिषेक संभाजी महाराजांचा, आणि 1-2 वेळेस काहीतरी सभा झालेला असेल. म्हणजे फक्त तो राज्याभिषेकासाठीच बनवण्यात गेलेला तो पूर्ण राजसदर आहे. म्हणजे त्याचा इतर कामामध्ये कुठलाही त्याचा फारसा हे झालेला नाही किंवा काही उत्सवांमध्ये त्याचा वापर निश्चित झाला असणार. म्हणजे 4 ते 5 वेळेस त्याचा उपयोग झालेला आहे. आता त्याच्यामध्ये एक आपल्या इको सिस्टीम म्हणून असते. तर त्याचं डिझाईन असं केलेलं होतं, त्याला चारही बाजूने ओसरी आहे. आता त्या ओसरीत अशी डिझाईन केलेली आहे की समोर आपण जे बोलणार तर ते महाराजांपर्यंत इको सिस्टीममुळे ऐकू जाणार. आता हे सगळं स्ट्रक्चरल डिझाईन असतं. आता ह्याचे बारकावे भरपूर असतात. ह्याच्यामध्ये असं आहे की ती जो तुम्ही पूर्ण जो पॅसेज बघितला तो प्रचंड विस्तीर्ण आहे. आता जे पण काही राज्याभिषेकाचे विधी आहे किंवा इतर काही सोहळा आहे तो समोर जो स्टेजवर चालू आहे तो मी पाठीमागे उभं राहिलेला असल्यावर ते आज माईक आहेत आपल्याकडे किंवा आज सिस्टीम भरपूर डेव्हलप, पण त्या काळामध्ये काही नव्हतंच. तेव्हा आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यातून काय बनवायचं तर ते रिफ्लेक्टिव्हिटी किंवा इको सिस्टीमनी रिफ्लेक्शननी त्यांनी ते डिझाईन करून घेतलेलं होतं. आजही तुम्ही रायगडावर जा, तिथे थोडंसं शांत राहा आणि एक राजसदरेच्या सिंहासनाच्या थोडंसं खाली उभा राहा आणि एक जण इथे ह्याच्यावर उभा राहा आणि थोडंसं काहीतरी कागद फाडा किंवा काहीतरी छोट्या आवाजात बोला. त्याचं रिफ्लेक्टिव्ह होऊन तो आवाज इको होऊन तो पूर्णपणे तुम्हाला तिथं ऐकायला जातो तुम्हाला. ही सिस्टीम त्या काळातली आहे. म्हणजे तर सर आता तुम्ही रायगडाचा उल्लेख केलात, तर रायगडासारखे अनेक किल्ले आहेत महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभर, पण त्यांचा नक्की उपयोग काय होता, कसे बांधले जायचे आणि त्यांचे प्रकार किती होते, म्हणजे काय काय प्रकारचे किल्ले असतात? तर महाराष्ट्राला
जी संस्कृती आहे तर ती भरपूर वर्षापासून आहे. म्हणजे अलीकडे 5व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत भरपूर किल्ले बांधण्यात गेले. आज भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 500 ते 550 एवढे किल्ले अस्तित्वात आहे. त्यांचं गॅजेट आहे, म्हणजे त्याची नोंद आहे आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे भारताच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या इकडे 50% किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहे आणि रेस्ट ऑफ 50% किल्ले हे पूर्ण भारतामध्ये आहे. म्हणजे आपण 50% किल्ल्याचं कॉन्ट्रीब्युशन एकदा महाराष्ट्र स्वतः करतो. आता किल्ल्यांचे प्रकार आपल्या पुराणामध्ये आणि सर्व ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. तर एकूण किल्ल्याचे 6 ते 8 प्रकार येतात. तर ह्याच्यामध्ये असतो भूदुर्ग असतो, जो जमिनीवर असतो. गिरिदुर्ग असतो, जो पूर्ण पर्वत म्हणजे डोंगरावर वसलेला असतो. त्यानंतर मिश्रदुर्ग असतात. मिश्रदुर्गांमध्ये भरपूर काही प्रकार असतात, की गिरिदुर्ग आणि भूदुर्ग ह्यांचा मिश्रदुर्ग, किंवा पाण्यामध्ये आणि म्हणजे समुद्रामध्ये आणि समुद्र किनाऱ्यावरचा ह्याचा हे दुर्ग, किंवा जो काही काळ समुद्रामध्ये येतो आणि काही काळ नुसता जमिनीवर राहतो, हा झाला. हा तिसरा प्रकार झाला, मिश्रदुर्ग म्हणतात. आता त्यानंतर एक असतो वनदुर्ग. वनदुर्ग म्हणजे जो पूर्ण अरण्यामध्ये वसलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1-2 किल्ले आहेत तसे, की जसं वासोटा किल्ला हा पूर्णपणे अरण्यामध्ये वसलेला आहे, म्हणजे पूर्ण जंगलामध्ये वसलेला आहे. तिथं जाण्यासाठी तुम्हाला एकदम निबिंड असं जंगल आहे, तो पूर्ण पार करूनच जावं लागतं. तो वासोटा हा किल्ला पूर्ण ह्याच्यामध्ये वसलेला आहे. त्यानंतर कर्दमदुर्ग असतात. कर्दम म्हणजे चिखलामध्ये वसलेले जे दुर्ग आहेत ते त्याला कर्दमदुर्ग असं म्हणतात. तर ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तो अलिबागचा कुलाबा किल्ला, हा थोडासा पाण्यामध्ये पण येतो. हा मिश्र प्रकारचा पण म्हणता येईल, किंवा कर्दमदुर्ग पण म्हणता येईल. चिखलामध्ये येतो. वसईचा किल्ला, वसईची खाडीमध्ये तो किल्ला बांधलेला आहे. तो पण त्या काळामध्ये पूर्ण चिखलामध्ये होता, पण आता ती खाडी थोडीशी बुजून गेलेली आहे, तिथं भर आलेला आहे, म्हणून तो आता पूर्ण असं थोडासा मिश्र किल्ल्यामध्ये हे झालेलं आहे. आणि दुसरे असं जलदुर्ग म्हणजे जे पूर्णपणे पाण्यामध्ये असतात, जे बेटावर वसलेले असतात, जसं की सिंधुदुर्ग झाला, त्यानंतर सुवर्णदुर्ग झाला, खांदेरी, उंदेरी, हे सगळे जे किल्ले आहेत तर ते जलदुर्ग आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकारातले सर्व दुर्ग आपल्याला बघायला भेटतात. आपलं असं एकमेव असं राज्य आहे की जे आपल्याला इथे सगळं किल्ले बघायला भेटतात. आता किल्ल्यांची निर्मिती ही ह्यासाठी करतात की काही प्रादेशिक विभागाचा व्यवस्थापन करण्यासाठी किल्ल्याची निर्मिती करतात. पूर्वीच्या काळामध्ये शहरांना एवढं महत्त्व नसायचं. शहरं हे फक्त नावाला असायची, परंतु जो पण काय आहे तो किल्ला हा महत्त्वाचा भाग असायचा. तर महाराष्ट्रातले किल्ले जे आहेत तर ते बेसिकली डिफेन्सिव्ह फोर्ट आहे, म्हणजे रेसिडेन्ससाठी नाही आहे. पायथ्याला गावं असतात प्रत्येक किल्ल्याच्या. त्या पायथ्याला गावामध्ये तिथे सगळी वस्ती असती आणि फक्त डिफेन्स सिस्टीम जी आहे तर ती प्रत्येक किल्ल्यावर असते आपल्या इथे. ह्याचं उदाहरण आहे रायगड आहे, राजगड आहे, तोरणा आहे. हे सगळे डिफेन्ससाठी वापरण्यात आलेले किल्ले आहेत आपल्या इथं. आता दुसरे किल्ल्यांचे जे पण काही बांधकाम आहे महाराष्ट्रामध्ये ते 6व्या-7व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत, म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये भरपूर यादव काळ, सातवाहनांचा जो काळ आहे तर ह्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांधण्यात गेलेले आहे. सातवाहनांची राजधानी जी आहे ती पैठण, म्हणजे आजचं संभाजीनगर जिल्ह्यामधलं पैठण, आणि तेर, भोकरदन आणि धाराशिवमधलं तेर हे त्यांची प्रमुख ठिकाणं होती. ह्या ठिकाणावरून इकडे कोकणामध्ये व्यापार चालायचा. तो कोकणामध्ये बऱ्याचशा घाटवाटा आहेत, की जसं हा तामिनी घाटसुद्धा एक जुनाच वाटा आहे. त्यानंतर आंबा घाट झाला, फोंडा घाट झाला, बोरघाट झाला, हे सगळे घाट आहेत. ह्या घाटावरून जो पण काही व्यापारी माल आहे तर तो खाली जाणे आणि वर येणे हा ट्रान्सफर करण्याचा जो हे आहे तर त्यासाठी किल्ला हा त्याला संरक्षणासाठी बांधला गेलेला असायचा. म्हणजे किल्ल्यावर ही एक फौज असायची. तुम्ही फक्त जकात द्या किंवा टॅक्स द्या आणि तुमचा माल सुखरूप घेऊन जा. तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ, फक्त तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. आणि हा माल खूप एक्सपेन्सिव्ह असतो. म्हणजे मसाले असतात, चंदन असतं, सोनं असतं, चांदी असतं, गन मेटल पावडर असते, म्हणजे ज्याला आपण दारू म्हणतो. ह्याच्यामध्ये कागद असतो, हे लाकूड असतं उच्च प्रतीचं. ह्या मालाला प्रोटेक्शन देणं हे खूप गरजेचं असतं. ते म्हणून घाटवाटांवर हे किल्ले बांधलेले असतात. म्हणजे इकडे जर तुम्ही मुळशी भागामध्ये गेले तर तैलाबैला भेटतो. इकडे बोरघाटाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला राजमाची आणि श्रीवर्धन हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. इकडे सावळ्या घाट आहे तामिनी घाटाच्या बाजूला, तिथं सुधागड हा किल्ला आहे.
हे सगळे घाटांना लागूनच बांधलेले किल्ले आहेत. म्हणजे इकडे देवघाट आहे, त्या देवघाटाच्या बाजूलाच ताम्हिणी घाटाच्या बाजूला देवघाट आहे, तर त्या देवघाटाचं रक्षण करण्यासाठी कुर्डुगड किल्ला हा बांधण्यात आलेला आहे. म्हणजे एक विसाव्यासाठी म्हणता येईल किंवा पाण्याचा स्रोत म्हणता येईल किंवा तुम्हाला प्रोटेक्शन जे द्यायचं आहे तर त्यासाठी ह्या किल्ल्यांची निर्मिती करण्यात गेलेली आहे. कालांतराने जेव्हा राज्य वाढत गेली तेव्हा डिफेन्ससाठी ह्या किल्ल्यांचा वापर केला गेलेला आहे. आता आपल्याला असा उल्लेख भेटतो की महाराजांचे 350 दुर्ग होते पूर्ण महाराष्ट्रात, तर त्यापैकी त्यांनी स्वतः बांधलेले किती होते? आता महाराजांचे 350 गडकोट होते. जसं आपण ह्या आधी डिस्कस केलं होतं की त्यांनी 23 किल्ले हे तहामध्ये दिलेले होते. तर 23 किल्ले दिल्यानंतर आता आपल्याला विचार आला पाहिजे की 23 किल्ले दिल्यानंतर महाराजांकडे फक्त 12 किल्ले शिल्लक राहिले होते. म्हणजे आणि ते हे होतं की 1665-66 मध्ये शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले शिल्लक राहिले होते. परंतु शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 74 झाला, 1674. तर 65 ते 74 म्हणजे हा जो काही 9-10 वर्षाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये एवढे काही किल्ले महाराजांनी जसं आग्र्यावरून सुटून आले असा सपाटा लावला होता की जो किल्ला दिसेल तो घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत जवळपास स्वराज्यामध्ये 350 किल्लेची नोंद आहे. आणि ह्या 350 किल्ल्याची राजधानी म्हणजे एकच म्हणजे राजधानी रायगड. त्याच्या आधी राजगड होती, पण राजगडाच्या पायथ्यापर्यंत सैन्य आलेलं होतं मुघलांचे, म्हणून हे होते. तर आपण विचार करू शकतो जेव्हा एक सगळं काही गमवून बसलेले आहे त्यानंतर फक्त 10 वर्षामध्ये एवढं मोठं तयार करणं. आता हे किल्ले जे आहेत तर ते 350-370 किल्ले महाराजांजवळ होते. तर हे 350 जे गडकोट आहे तर हे ह्यांपैकी शिवाजी महाराजांनी खूप कमीत कमी असे स्वतःहून बांधलेले आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं म्हणलं की राजगड किल्ला हा त्यांनी बांधलेला आहे, प्रतापगड किल्ला हा त्यांनी बांधलेला आहे, इकडे कुलाब्याचा किल्ला आहे, त्यानंतर कुलाब्याच्या किल्ल्याच्या बाजूला सर्जेकोट हा त्यांनी स्वतः बांधलेला आहे, खांदेरी झालेला आहे, त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग बांधलेला आहे. असे मोजून म्हणजे 20 ते 25 किल्ले हे शिवाजी महाराजांनी पूर्ण बांधले. आणि असे बांधलेले आहे ते की त्याच्यामध्ये पूर्ण दुर्ग विज्ञान आलेलं आहे, पूर्ण त्याला स्ट्रक्चरला त्यांनी त्या काळातले पूर्ण रेकॉर्ड मोडून टाकलेले आहेत. जे जुने किल्ले आहेत आणि नवीन किल्ले आहेत ह्याच्यामधला फरक पूर्ण आपल्याला ओळखू शकतो आपण. आणि जे इतर किल्ले आहेत तर ते त्या काळामध्ये फक्त घेऊन त्याची डागडुजी करून त्याचा व्यवस्थापन करण्याचं महाराजांनी काम केलेलं आहे. म्हणजे आज आपण बोलायला गेलं की 20-25 किल्ले हे शिवाजी महाराजांनी पूर्णपणे आणि खूप सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. आणि बाकीचे जे किल्ले आहेत तर ते इतर राजवटी करून किंवा इतर राज्यामधून ते आपण जिंकून घेतलेले आहेत. तर सर आता आपण बघतो की राजस्थान बोला किंवा मध्य प्रदेश बोला, तिथे जे किल्ले आहेत जे महाल टाईप आहेत, महाल वगैरे आहेत, ते एकदम टॉप लेवलचे म्हणजे लक्झरी वगैरे आहे तिथे. पण आपल्या महाराष्ट्रात जे किल्ले आहेत त्यांची एवढी तोडफोड का झाली आणि अशा स्थितीत काय आहेत ते? बरोबर. कसं आहे, जे राजस्थानमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये जे किल्ले आहेत तर ते एवढ्या टॉप लेवलचे आहेत की त्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल आहेत. ते आजही ऑपरेटिव्ह आहेत, तिथे आजही राहू शकतात तुम्ही. आणि सगळं मेंटेन केलेलं आहे. एकदम काचेचे महल आहेत, संगमरवरी दगडाचे महल आहेत ते. आता मला हे सांगा तुम्ही, एका किल्ल्यावर संगमरवराचे महल असू शकतात म्हणजे तो किल्ला लढाऊ आहे की कसा आहे? नाही, लढाऊ तर नसेल. कारण संगमरवराचं जो महल आहे किंवा जो बांधकाम आहे तर ते बांधकाम फक्त कसं आहे की लक्झरीसाठी बनवलेलं असतं. आता ह्या लक्झरीमध्ये कसं की राजपरिवार हे राहत असतात. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाच किल्ला नाही की ज्यावर संगमरवराचं बांधकाम केलेलं आहे किंवा पांढऱ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. जो सह्याद्रीमध्ये जो राकट असा बेसॉल्ट दगड जो भेटतो, कोकणामध्ये जो जांबा दगड भेटतो चिरा, ह्याच बांधकामामध्ये सगळं ह्याच दगडांमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे. आता जे उत्तरेकडचे जे किल्ले आहेत म्हणजे राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, ह्या भागामध्ये कसं आहे की मुघलांचे सैन्य हे वारंवार जाऊन आहे ना त्यांना त्रास देत असत. तिकडे देखील कर्तबगार राजपूत असो किंवा इतर काही सत्ताधारी असो, त्यांनी लढण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु काय राजकारणामुळे किंवा काही निसर्गामुळेच खूप जवळ असल्यामुळे त्यांनी तह करून घेतला. तह करून घेतल्यामुळे कसं आहे की वार्षिक त्यांना मुघलांना पैसा द्यायचा आणि हे फक्त ह्याच्यासाठी म्हणजे लढाई त्यांनी पूर्णपणे स्किप करून टाकली. म्हणजे तुम्ही ते पूर्ण सेफच होऊन गेले की आम्हाला थोडं सेफ राहण्यासाठी आम्ही तह करून एवढे चौथाई देऊ, हे करू, असं करून. म्हणून त्या काळामध्ये
एक लक्झरी म्हणून किंवा रेसिडेन्स म्हणून त्या काळामध्ये तिथे ते तसे किल्ले बांधण्यात आले, त्याचं जतन केलं गेलं, त्याचं संवर्धन केलं गेलं. आता ह्या काळी मुघलांनी तिथे एवढ्या मोठ्या काही लढाई केली नाही, आणि केली जरी असेल आहेत तिथे भरपूर बेसाल्टमधल्या देखील आहेत, जसं की चित्तौडगडचा किल्ला झाला, कुंभारगडचा किल्ला झाला, जयपूरचा उदयपूरचा किल्ला, जैसलमेरमध्ये भरपूर काही किल्ले आहेत. परंतु हे सगळे ह्यांचे शहरच फार किल्ल्यामध्ये बसलेले आहेत. म्हणजे अख्खं तुम्ही जर चित्तौडगडचा जर किल्ला बघितला तर एवढा प्रचंड विस्ताराने बनलेला आहे तो, आपल्या महाराष्ट्रातला एक अख्खा तालुका त्या किल्ल्यामध्ये बसू शकेल असा तो किल्ला आहे त्याच्यामध्ये. परंतु तिथे त्यांनी जास्त पडझड केली नाही. त्यानंतर इंग्रज देखील आले. इंग्रजांनी सुद्धा तीच म्हणजे कंडिशन वापरली, तिथे पेन्शन देऊन त्यांना तिथे हे केलं. म्हणजे लढाईचं काही कामच झालं नाही. परंतु मी जसं मगाशी आपण सांगितलं की महाराजांना शत्रू हे भरपूर होते. फार मुघलांपासून आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहापासून ते तिकडे डच, इंग्रज, फ्रेंचपासून ह्या सगळ्यांपासून त्यांना शत्रू असताना आपल्या ज्या सह्याद्रीमधले जे राकटपणे उभा राहिलेले किल्ले आहे ह्यांनी खूप मार खाल्लेला आहे, खूप सोसलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू तर पाऊस. तर त्याला शत्रूच म्हणेल, कारण की कोकणामध्ये तो एवढ्या प्रचंड प्रमाणात कोसळत होतो. ह्या कोसळणाऱ्या ह्याच्यामध्ये कोकणामध्ये म्हणजे ह्या कोकणपट्टीमध्ये तुम्ही 3-3, 4-4 महिने सूर्य उदय किंवा सूर्य तुम्ही बघू शकत नाही. बरोबर. एवढ्या प्रमाणामध्ये तो कोसळतो. आता ह्या प्रमाणामध्ये कोसळणार एवढे 300-350 किंवा हे जे किल्ले आहेत तर ते 12व्या शतकापासून मानलेले आहे. 8व्या शतकापासूनचे काही किल्ले आहेत, ह्यांनी किती मार खाल्लेला आहे. आता कुठल्याही याची झीज होते, ते हे निसर्ग एक कारण आहे त्याच्या मागे. त्यानंतर प्रचंड पावसानंतर प्रचंड ऊन पडतं, उन्हामध्ये त्याची झीज होती. त्यानंतर ह्यांनी भरपूर काय मार खाल्लेला आहे तोफगोळांचे. आज तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा म्हणजे तुम्हाला राजगडावर काही तोफांचे मारे दिसणार. त्यानंतर तुम्ही विजयदुर्गला जा, विजयदुर्गला तर पूर्ण किल्ल्यालाच फोडून काढलेलं आहे. विजयदुर्गची तटबंदी एवढी मोठी आहे तर त्याला पूर्ण असं किल्ल्यावर लागलेले मोठे मोठे तोफेचे गोळे तुम्हाला दिसतात तिथे. पूर्ण त्या किल्ल्याला फोडून काढलेलं आहे. म्हणजे विजयदुर्गच्या ती तोफगोळे दिसतात. कुठे कुठे तर तोफगोळे तुम्हाला बघायला पण भेटतील गडकोटांवर. तर ही जी आहे तर ती आपली जी फोर्ट आहे तर ते एक रेसिडेन्शियल किल्ले नाही आहेत, बेस विलेज असतं. त्या बेस विलेजमध्ये सगळे रेसिडेन्स म्हणजे नागरिक लोक राहतात. रायगडाला रायगडवाडी, रोहगडाला रोहगडवाडी, सरसगडाला सरसगडवाडी, सुधागडाला खालची वाडी, म्हणजे त्यांचं जे पण काही ते पाच्छापूर गाव वगैरे आहे ते हे सगळे रेसिडेन्स असतात. आणि वर फक्त डिफेन्स म्हणजे प्रशासन जे आहे तर ते वर राहणार, म्हणजे किल्लेदार राहणार, त्याच्या खाली तो प्रशासन चालणार. ते काय महसूल वगैरे गोळा करायचं हे चालणार. म्हणून महाराजांसोबत आहे. आणि त्यानंतर सर्वात मोठे शत्रू मुघल तरी एक वेळेस थोडेसे परवडले म्हणता येईल. मुघलांनी एवढी हानी नाही, फक्त जिंकण्यापुरती हानी केली त्यांनी, कारण मुघलांना किल्ले हवे होते. त्यांनी किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी हानी केली नाही. परंतु इंग्रजांनी जेव्हा बाजीराव पेशवे दुसऱ्यांना कानपूरला पाठवलं आणि पेन्शन चालू केली, त्यानंतर महाराष्ट्राला एक किल्ला त्यांनी पूर्ण गॅझेटच बनवलं. ह्याच्यामध्ये हा किल्ला आहे तर त्यांनी पूर्ण ते किल्ले घेण्याचं काम केलं. आता एवढ्या किल्ल्यांचं व्यवस्थापन ह्या इंग्रजांकडून केलं गेलं नाही, म्हणून त्यांनी काही किल्ले ना सरळ त्यांचे वाटाच मोडून टाकल्या. याचं उदाहरण आहे मलंगगड आहे, किंवा इकडे पुण्याच्या मुळशी भागामध्ये घनगड आहे, सरसगड, ह्याच्या वाटा पूर्णपणे तोडूनच टाकल्या. म्हणजे एवढा कारभार कोण सांभाळणार. ती किल्ल्यावर नेमणूक करायची, परत जर कोणी अजून एक छोटासा बंडाळी झाली तर तो किल्ला जिंकला तर मग अजून चालू होणार. म्हणून ह्यांनी पूर्णपणे वाटाच तोडल्या. असं तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये किल्ल्यावर जर फिरणार, चंदेरी किल्ला झाला, धोडप किल्ला झाला, ह्यांची वाटा पूर्ण तोडून टाकलेला आहे. तुम्हाला रोपच्या साह्याने या किल्ल्यावर जावं लागतं. म्हणजे एक स्लिंग असती, रोप असती, आणि आता सध्या खोबण्या म्हणजे बनवलेल्या पायाने हात ठेवण्यासाठी, त्या ह्याच्यावरनं तुम्हाला वर जावं लागतं. जुनी वाटी दिसून येते. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचा इतिहास कुठेतरी पुसवण्याचं काम झालेलं आहे. जी जिवंत उदाहरणं आहेत तर ते पुसवण्याचं काम झालं. म्हणून सगळ्यात जास्त हानी तर इंग्रजांनीच केलेली आहे. रायगड स्वतः जेव्हा बाजीराव पेशवे दुसरे यांची पत्नी रायगडावर राहत होती, तर वाराणसीबाई म्हणून त्यांचं नाव होतं, ते ह्यांना जेव्हा त्यांनी हे करून दिलं तर 1818मध्ये रायगड त्यांनी जिंकला. तर 1818मध्ये त्यांनी पूर्ण पाडझड केली रायगडाची. म्हणजे दारुगोळ्याच्या ह्याच्यावरून दारुगोळा तो फुटला सगळा, त्यामुळे रायगडावर तो पूर्ण पसरला, पूर्ण फुटून त्यांनी नासधूस केली. त्यानंतर त्यांनी रायगड पूर्ण बंद केला. म्हणजे 1818 साली
पूर्ण जो रायगड जो बंद झालेला होता तो महात्मा ज्योतिबा फुले हे जवळपास 1897-98 ह्या दरम्यान त्यांनी तो परत रायगड किल्ला हा शोधून काढला. म्हणजे दरम्यान जो 70-80 वर्षाचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये पूर्ण एक रायगडच बंदच राहिला. म्हणजे त्या रायगडावर आज काय झालं असेल, कितीतरी वेली वाढली असेल, कितीतरी वृक्ष वाढले असेल, 70 वर्षामध्ये काय होत नाही आज. पूर्ण तो किल्ला म्हणजे लोकांच्या स्मरणातूनच गेला असणार. बरोबर. थोडी पडझड झाल्यानंतर तो तिथं हे झाले. त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी जाऊन तिथे समाधी शोधण्याचं काम हे केलं. ज्योतिबा फुल्यांचं जे योगदान आहे महाराजांबद्दल, त्यांनी पोवाडा लिहिला पहिला, त्यानंतर त्यांनी तिथे जाऊन समाधी ही शोधून काढली. खूप वेळेस त्यांनी गेले, वाट एक बनवली बरोबर आणि त्यांनी हे केलं. म्हणजे ही रायगडाची परिस्थिती मी त्यावेळेस म्हणजे त्या काळातली सांगितली. एवढा वर्ष हा किल्ला बंद राहिलेला आहे. रायगडाला जर हे बंद करू शकतात तर महाराष्ट्राला इतर छोट्या मोठ्या किल्ल्यांना ह्यांनी निश्चितच पूर्णपणे बंद करून टाकलं होतं काही काळासाठी. तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं तुमची आवड, छंद वगैरे ट्रेकिंगची बद्दलची तुमची आवड. तर जे आता युवा आहेत, जे बरेच जण आता जरा अवेअरनेस पसरला त्यामुळे किल्ले वगैरे भ्रमंती चालते, तर ते ट्रेकिंगला जाताना काय अशा गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत? ट्रेकिंगला जाताना सर्वप्रथम तर काही गोष्टी आवर्जून आपल्याजवळ ठेवायच्या. ह्यामध्ये म्हणजे तुम्ही एकतर सहसा ग्रुपमध्ये जावा किंवा सोबत एक दोघांना तुमच्यासोबत ठेवा. मी भरपूर काही ट्रेक हे सोलो ट्रेक केलेले आहे. तर ह्या सोलो ट्रेकमध्ये मी ऑफ बीट गेलेलो आहे खूप, किंवा ज्या किल्ल्यांवर जायला नाही पाहिजे तिथे सुद्धा मी जाऊन आलेलो आहे धोका पत्करून. असं मी करत गेलेलो आहे. सोबत एक राहिलं ना, कारण की किल्ल्यावर जाण्याचा एक विशेष कालावधी असतो. ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही किल्ल्यांना भेट दिली तो बरोबर असतो. पावसाळ्यामध्ये प्रचंड किल्ल्यांवर शेवाळ वाढलेलं असतं आणि मी मागे सांगितलं की वाटा ह्या तोडलेल्या आहेत आता. तर ह्या शेवाळामध्ये कुठेही अपघात होऊ शकतो. म्हणून तुमच्यासोबत एक टीम ठेवा व 1-2 जणांचा ग्रुपनी तुम्ही किल्ल्यावर सहसा जात जावा. त्यानंतर प्रचंड उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च-एप्रिल नंतर मे महिन्यामध्ये जर तुम्ही ट्रेक जर करत असाल तर ह्या महिन्यामध्ये प्रचंड ऊन असतं आणि डिहायड्रेशन एवढं होतं. ह्युमिडिटी कोकणामध्ये ह्युमिडिटी एवढी जास्त असते की तुम्हाला तिथं ऑब्वियस डिहायड्रेशन होणारच. तर चक्कर वगैरे येण्याचं पण होऊ शकतं. तर सगळ्यात आधी तर तुम्ही एका ग्रुपमध्ये जा किंवा एका 2-3 जणांच्या एका समूहामध्ये जा. दुसरं तुम्ही बेसिक गोष्टी ठेवा सोबत, की जसं की लिंबू वगैरे सोबत ठेवत जा किंवा ORS आज आहे ते गरजेचं आहे तर ते सोबत ठेवा. फर्स्ट एड जो आहे तर त्या फर्स्ट एड ठेवा. त्यामध्ये पेन किलर ठेवू शकतात किंवा अँटीबायोटिकच्या 1-2 गोळ्या असू शकतात. डोकेदुखी, ॲसिडिटीच्या गोळ्या, ही किट तुम्ही नेहमी सोबत ठेवायचंच. हे तर झालं फर्स्ट एडसाठीचं. त्यानंतर बँडेज किंवा इतर एक छोटी ट्यूब वगैरे असेल किंवा रिलीफ स्प्रे हे देखील तुम्ही ठेवू शकतात तिथे. किंवा चालता कधी आपला पाय लचकतो किंवा काही होऊ शकतं आणि एकदा जर पाय लचकला तर अशा वाटा आहेत की तिथून खाली येणं तुम्हाला रेस्क्यूने जाणवं लागेल किंवा तुमचा पाय मोडला तर तुम्हाला कारण एवढ्या ओढून आणणं अशक्य आहे ते. म्हणून ते रेस्क्यू पोहोचणं, म्हणून आपण आपली काळजी स्वतः घ्यायची. गडकोटांवर जाताना कधी घाई गडबड करायची नाही किंवा माहीत नसलेल्या वाटांवर जायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तर तुम्ही पूर्ण अभ्यास करूनच तिथे कोटावर जायचं. खाली बेस विलेज असतं, तिथे कोणाला 1-2 घरांमध्ये सांगून जायचं की मी इकडून आलेलो आहे, मी इकडे वर जात आहे. भले त्यांना त्याचा काही फरक पडू किंवा न पडू, पण आपण एक ग्रामपंचायतीच्या इथे किंवा 1-2 घरांमध्ये सांगून द्यायचं की मी ह्या किल्ल्यावर जात आहे. तुम्ही जर एकटे जात असाल तर हे निश्चितच करा. सोबत एक चांगले ट्रेकिंगचे शूज हवेत तुम्हाला. कारण कसं आहे की कोकणातल्या किल्ल्यांवर मी बघितलं पावसाळ्यामध्ये तुमच्या कमरे एवढे गवत वाढलेलं असतं आणि हेच गवत नंतर सुकून जातं. सुकल्यानंतर हे गवत सुकल्यावर एवढं स्लिपरी होतं ते खाली पडून जातं. ह्यावरून तुम्ही साधं चालत जरी असले तरी पण तुम्ही घसरणारच. म्हणून एक चांगला ग्रिपाला एक तुम्ही शूज ठेवा तुमच्याजवळ. एक स्टिक ठेवा की ज्याने तुमच्या पायावर लोड येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ट्रेकिंगमध्ये तुम्ही सोबत कॅरी करू शकतात. आणि जर तुम्ही कॅम्पिंगला जर जाणार असाल तर खाण्यापिण्याच्या पुरेशा वस्तू ठेवू शकतात की जसं त्याच्यामध्ये सुका खवा असला किंवा ओले काही राहणारे डब्बा वगैरे तर हे तुम्ही बाळगू शकतात निश्चित. आणि टेंट एक ठेवा. टेंट ठेवल्यानंतर ब्लँकेट्स वगैरे तर ठेवावंच लागणार, कारण की प्रचंड हवा असते. सह्याद्रीमध्ये प्रचंड हवा सुटते. जरी दिवसा तो एकदम उन्हामध्ये असला तरी रात्री प्रचंड हवा असते. त्या हवेमध्ये स्वतःचं प्रोटेक्शन वाचवून ठेवण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या बाळगू शकतात. तर सर, जे किल्ले आपण बघतोय त्या किल्ल्यांच्या रचनेत त्या टायमाला शत्रूंना असं गोंधळात टाकण्यासाठी
काय उपाय केले जायचे? तर ह्याचे उदाहरण जे शिवाजी महाराजांनी हल्ली बांधलेले जे किल्ले आहेत, तर ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला भरपूर काही अभ्यास करता येतो. सगळ्यात आधी तर गोमुखी पद्धतीचे जे दरवाजे आहेत, ह्या गोमुखी पद्धतीचे दरवाजे जर तुम्ही बघितले, राजगड किल्ल्यावर हा दरवाजा तुम्हाला बघायला भेटणार नाही. राजगड किल्ल्यामध्ये सरळ सरळ दरवाजे आहेत उभे. त्याच्यामध्ये वळून जाणं किंवा कारण राजगड हा एकदम सुरुवातीला बांधलेला किल्ला आहे. त्यावेळेस जे पण काही स्थापत्यशास्त्र असेल ते एवढं प्रचलित आलं नसेल. महाराजांच्या किल्ल्यांची एक वेगळी वैशिष्ट्य आहे. तुम्ही प्रतापगडला जा किंवा ह्याला जा, रायगडला जा, सुधागडला जा, हे किल्ले महाराजांच्या काळामध्ये स्वतःहून बांधल्या गेलेले किल्ले आहेत. ह्याच्यावर जे महादरवाजे जे बनलेले आहेत तर ते पूर्णपणे 2 बुरुजामध्ये एक लपलेला असा महादरवाजा दिसतो. आता ह्या महादरवाजामध्ये जर तुम्ही गेले ना, तर कधी खाली झोपा, तुम्ही इतर सरळ सांगतो, खाली झोपा, आडवं झोपा आणि वर बघा. ज्यावेळेस तुम्ही खाली झोपून किंवा अशी मान करून जेव्हा तुम्ही वर बघणार ना, तेव्हा ते तुम्हाला जी रचना ती दिसणार ना, त्याच्यावरनं ती पूर्ण एक गाय जी आहे तर ती पूर्ण अशी वळसा घालून आपल्या वासाकडे बघते, अशी रचना पूर्ण दिसणार. किंवा हे जे फोटो देखील तुम्हाला अवेलेबल आहेत आज, ते देखील भेटणार. तर ती पूर्ण तो जे आहे, आता रायगडाचाच महादरवाजा बद्दल जर बोलायला गेलं तर तिथे प्रचंड 3-4 अशा मोठ्या पायऱ्या आहेत आधी. आता त्या पायऱ्यावर आहे ना, त्या पायऱ्या पण अशा एकसलग नाही आहेत, काही वर आहेत, काही खाली आहेत, काही आहेत. तर हे कशासाठी असतं माहिती आहे का? दरवाजा आहे तर तिथं ऑब्वियस तुम्ही सरळ प्लॅटफॉर्म द्या किंवा एक सरळ पॅसेज द्या, कारण दरवाजामधून आतच जायचं आहे. परंतु स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. तर ह्याचा अर्थ असा असतो की दरवाजा फोडला की किल्ला पडतो. आता दरवाजा फोडणार कसं? एक तर हत्ती, आणि दुसरा म्हणजे मोठ्या मोठ्या लाकडी ओंडके, ज्याला 30-40 लोक पकडणार. आता हे 30-40 लोकांना जेव्हा हे पळत येणार म्हणजे एक मोमेंटम लागणार, बरोबर. म्हणजे ते लाकडाच्या ओंडक्याने ते पळत येणार. आणि पण जेव्हा तुमचं आर्क असेल, असं आर्कच असेल, तर तो ओंडका त्यांना वळवणार की ते पायऱ्या बघणार की कसं बघणार की वरचे शत्रू त्यांना मारा करताय. आणि ठीक आहे, त्यांनी तो ओंडका जरी वळवला तरी पण ते पायऱ्या आहेत तर त्यांचं मोमेंटम लूज होईल ना, कारण प्रत्येक स्टेप बघणार किंवा हे करणार. खालीवर पायऱ्या आहेत, वर आहेत, तर तिथे त्या स्टेपवर ते मोमेंटम लूज झालं म्हणजे इम्पॅक्ट कमी झाला, त्यांचा फोर्स कमी झाला. तो दरवाजा किंवा हत्तीला पण दरवाजा तोडायचा आहे तर तो थोडासा मागे जाणार, एक मोमेंटम घेणार आणि मग तो पुढे येऊन तो दरवाजाला स्ट्राईक देणार. बरोबर. तर हे सगळे गोमुखी प्रकारची रचना असते. ह्या दरवाजामध्ये जंग्या आणि फांज्या ह्या लावलेल्या असतात. जंग्या म्हणजे जो पण काही बुरुज असतो त्याला इंटरनल असे ओपनिंग्स दिलेले असतात वेगवेगळ्या अँगलमध्ये, आणि त्या अँगलमधून फक्त तुम्हाला एक खालचा फक्त एक पर्टिक्युलर एरियाच फोकस होतो, आणि त्याच्यामधून तुम्ही बंदुकी किंवा बाण हे तुम्ही खाली मारू शकतात. आणि जो येणारा भाग जो एवढा चिंचवडा असतो की त्या ह्याच्यामध्ये तलवार घेऊन 2-3 जण सैनिक हे आतमध्ये येऊ शकतात, आणि वरून जे पण काही बसलेले सैनिक आहेत त्यांना एक भरपूर स्पेसच आहे पूर्ण. त्या जंग्या आणि फांज्या म्हणजे जे असं स्ट्रक्चर असतं दरवाजावर, असे जे छोटे छोटे स्ट्रक्चर दिलेले आहेत तर त्याला फांज्या म्हणतात. तर त्या फांज्यामध्ये ते लपलेले असतात आपले सैनिक, ते वेगवेगळ्या अँगलमधून त्यांना मारा करत असतात. आता देवगिरीचा किल्ला मी 4-5 वेळेस बघितलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील. ह्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये डिफेन्सिव्ह सिस्टीम एवढी ॲक्टिव्ह आहे की तो किल्ला जिंकणं म्हणजे हार्डली इम्पॉसिबल, म्हणजे शक्यच नाही आहे तो, कारण तिथं पूर्ण तो मिश्र प्रकारातला दुर्ग आहे. जेवढा तो जमिनीवर वसलेला आहे तेवढा तो डोंगरावर पण वसलेला आहे. तिथं पूर्णपणे प्रचंड खंदक खंदून ठेवलेला आहे. एवढा खोल खंदक आहे तो, त्या खंदकामध्ये सुसरी आहेत, म्हणजे मगरी वगैरे सुसरी सोडलेल्या आहेत. आणि आतमध्ये तो खंदक जरी हे केला तरी त्याला एक असा लाकडी पूल बांधायचे ते. तर तो शत्रू आले की तो पहिले पूलच कापून टाकायचे. पूल कापून टाकला की पूर्ण एक खोल दरीच आहे, ह्या दरीमध्ये ते पडून जायचे. ठीक आहे, काही लोकांनी दोर बांधून जरी तो खंदक चढून आले तरी आतमध्ये गेल्यावर आहे ना, आतमध्ये पूर्ण लेण्याप्रमाणे ती भुलभुलया म्हणजे अशी कोरून काढलेली आहे. म्हणजे आतमध्ये गेले तर इथे 5-6 असे ओपनिंग दिलेले आहेत. शत्रू कन्फ्युज झाला, कारण शत्रूला एवढा अभ्यास नसतो किल्ल्याचा. एक जण इकडे जाणार, 2 जण तिकडे जाणार, 3 जण इकडे जाणार, तो इकडे गेला ना तो डायरेक्ट त्या खंदकामध्येच पडणार. अशी म्हणजे, आणि पूर्ण अंधार आहे किल्ल्यामध्ये, पूर्ण म्हणजे पूर्ण अंधार आहे. ठीक आहे, तिथून जरी तो वर चालत गेला तर एक त्या सगळ्यात मेन जे किल्ल्याचं जे एंट्रन्स आहे खंदकाच्या वर जो जातो, आतमध्ये पूर्ण भुलभुल आहे, म्हणजे कोरून काढलेले, प्रचंड दगडामध्ये कोरून काढलेले. वर गेल्यावर एक तवा आहे, त्या तवा एवढा मोठा प्रचंड लोखंडाचा तवा येतो, तर तव्याला ते स्लाईड करून टाकतात आणि त्याच्यावर आहे ना म्हणजे कोळशे वगैरे असं हे टाकून देतात. हे सगळं तिथं आज देवगिरीच्या किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटतं आज. अशी डिफेन्सिव्ह सिस्टीम त्या काळामध्ये बांधण्यात आलेली आहे. म्हणजे
तर सर आपण जेव्हा रायगडावर जातो किंवा दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर जातो तर तिथे हनुमंताची एक मूर्त बघायला मिळते आणि वेगवेगळ्या किल्ल्यावर तिची रचना वेगवेगळी आहे. काही यांची शेपटी पूर्ण अशी टर्न होऊन आलेली आहे, काही यांचा वेगवेगळा आहे आणि तिथे दुसरा एक प्राणी आहे ज्याच्या म्हणजे बरेच अवयव एकत्र करून त्याला बनवलेला आहे. मला वाटतं शरभ काहीतरी बोलतात त्याला. तर त्यामागे काय स्टोरी आहे? आता हनुमानबद्दल बोलायचं झालं, हनुमानाच्या बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यावर जावा तुम्हाला हनुमान हा बघायलाच भेटणार. तर हनुमान आपल्या ज्या धर्मामध्ये आहे त्याचा उपयोग आहे की तो बळाचं सामर्थ्य देतो, म्हणजे बळ देतो एक. आता मराठी जे आहेत तर ते आता हे हनुमानाचं लोकेशन कुठे लावलेलं आहे, म्हणजे मारुतीचं लोकेशन कुठे आहे गडावर? एक तर महादरवाजामध्ये असणार किंवा एखादा बुरुज हा अवघड ठिकाणी आहे किंवा एक खूप लांब आहे. कारण किल्ला जर तुम्ही बघायला गेले ना तर ह्याचीच उदाहरण घ्या तुम्ही, राजगडाचा ती संजीवनी माची किंवा सुवेळा माची ही 2-3 किलोमीटर लांब पसरलेली आहे मुख्य बालेकिल्ल्यापासून. तर आता जेव्हा 3 किलोमीटर लांबीवर जेव्हा 5-6 सैनिकांना जेव्हा पहारा द्यायचा आहे तर तेव्हा मराठी असं म्हणतात की शत्रूपासून घाबरत नव्हते, पण ह्यांना भूताप्रेतापासून खूप जास्त भीती असायची. तर महाराजांनी ह्यावर एक युक्ती काढली होती. तुम्ही कुठल्याही किल्ल्याच्या अवघड ठिकाणी जा किंवा कुठल्याही भागामध्ये जा, तुम्हाला हनुमानाची मूर्ती ही हमखास दिसणारच. तर हनुमान हे बळाचं सामर्थ्य, म्हणजे देवाला म्हणजे तिथे भूत नाही आपल्या असं कल्पनाच आहे. म्हणून एखाद्या बुरुजावर देवाची मूर्ती स्थापन करून दिली की तिथे दैवत आहे, म्हणजे आता मी भूताप्रेतांपासून हे आहे. कारण रात्रीचा पहारा द्यायचा, तेव्हा रात्रीच्या पहारामध्ये कोणीही घाबरणार त्या अवघड ठिकाणी. म्हणून तिथे आता ह्या हनुमानाच्या मूर्तीमध्ये प्रचंड प्रकार आहेत. तर आपल्या मंदिरामध्ये जी मूर्ती बघायला भेटते ती वेगळी असते, ती वीर मारुती असते. तर वीर मारुतीमध्ये कसं आहे की तो वेशीवर पण तो वीर मारुती असतो. प्रत्येक गावाला एक वेस असते, त्या वेशीवर वीर मारुती असतो की त्याला वेशीला प्रणाम करून, मारुतीला प्रणाम करून सर्वजण येतात. परंतु गडकोटांवर जी मारुती भेटते तर त्याला चपेटदान मारुती असं म्हणतात. ह्याचा चपेटदान मारुतीमध्ये कसं आहे की याची जी शेपूट असते म्हणजे पूर्ण अशी वरपर्यंत आलेली असते, ह्या भागापर्यंत आलेली असते. त्यानंतर ह्याला याच्या एका हातामध्ये चापट असते, म्हणजे चापट केलेला आहे. त्याच्या पायाखाली राक्षसीन म्हणजे पनोती असते. म्हणजे याचा अर्थ असा की कोणी घाबरू नका, हनुमानाने राक्षसीनला म्हणजे पनोतीला पायाखाली घेतलेला आहे. आणि दुसरा जर अजून कोणी समोर आला तर त्यांनी असं चापट मारण्याचा प्रयत्न करतो तो, म्हणजे असा हा उग्र मारुती जेव्हा असतो त्याने असं चापट मारण्याचा असं म्हणून प्रत्येक गडकोटांवर तुम्ही किती घ्या, तुंग किल्ला असू, तिकोना किल्ला असू, कुठलाही किल्ला असू, रायगडावर 3 ठिकाणी रायगडावर व्यक्ती आहे. पण छोटा मानगड किल्ला असू, सुधागड किल्ला असू, सरसगड किल्ला, प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला चपेटदान मारुतीची मूर्ती ही बघायलाच भेटते. त्यानंतर गडदैवतांमध्ये महादेवाच्या पिंडी येतात. तर शिवाजी महाराज हे आई तुळजाभवानीचे भक्त तर होतेच, त्याशिवाय ते क्षत्रिय असताना जे क्षत्रिय आहे, क्षत्रियांसोबत त्यांनी महादेवाच्या पिंडीचे देखील त्यांनी भरपूर पूजा करतात. म्हणजे महादेव हे त्यांचं आराध्य दैवतच होतं एक प्रकारे. म्हणून महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर हे आहेच, तुम्हाला बघायला भेटणारच. शिवपिंड रायगडावर तर 2-3 मंदिरं आहेत, म्हणजे जगदीश्वर मंदिर आहे, त्यानंतर वाडेश्वर मंदिर आहे. वाड्याचं जवळचं मंदिर म्हणजे वाडेश्वर. जगदीश्वर म्हणजे पूर्ण किल्ल्याचं ते आराध्य दैवतच आहे, जगदीश्वर मंदिर आहे. त्याशिवाय देवी भरपूर बघायला भेटतात. देवी म्हणजे किल्ल्यांच्या नावानुसारच देवी आहे. शिवनेरीवर शिवाई देवी, रायगडावर शिरक्यांची शिरकाई देवी, त्यानंतर विंजाई देवी, त्यानंतर तुकाई देवी, अशा भरपूर काही कर्नाळा किल्ल्यावर कर्नाई देवी, अशा प्रत्येक किल्ल्यावर देवी ही असतेच. त्यानंतर भवानी मातेचं मंदिर हे असतं. आता रायगडावर भवानी कडा आहे. भवानी कडा म्हणजे खूप लांबपर्यंत पसरलेला आहे तो. त्या भवानी कडावर भवानी देवीचं मंदिर आहे. आणि सेम मंदिर हे प्रतापगडावर पण तुळजापूरच्या भवानीसारखीच एक मूर्ती, प्रशस्त असं मंदिर आहे प्रतापगडच्या किल्ल्यावर. तिथं देखील देवीचं मंदिर बनवून घेतलेलं आहे. हे सगळे गडदैवत आहेत. त्याशिवाय टाक्यांवर काही गणपतीच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. गडदैवतांमध्ये हे सगळे येतं. आता जो प्राणी जो हे म्हणलेला आहे त्याला शरभ म्हणतात. या शरभांवर भरपूर काय अभ्यास झालेला आहे. तुम्ही किल्ला कुठलाही घ्या, तो मुघलांचा किल्ला असो, जंजिरेचा सिद्धीचा किल्ला असो किंवा महाराजांचा किल्ला असो, कुठलाही किल्ला असो, ह्या किल्ल्यांवर तुम्हाला शरभशिल्प हा बघायला भेटतोच. हा पूर्णपणे इमॅजिनरी प्राणी आहे. ह्याचा उल्लेख हा पुराणांमध्ये देखील केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये प्रकार असतो गंड,
भेरुंड, व्याल आणि शलभ असे 4 प्रमुख प्रकार असतात याच्यामध्ये. तर आता रायगडावरचा जर आपण बघायला गेला किंवा सुधागडावरचा, जंजिऱ्यावरचा बघायला गेला तर ह्यांनी इमॅजिनरी प्राणी म्हणजे काय की ज्याचं जे धड आहे, धड म्हणजे मानेपासूनचा मागचा भाग तो पूर्ण घोड्याप्रमाणे असतो आणि पुढचा जो भाग असतो तो सिंहाप्रमाणे असतो. म्हणजे सिंहाचं त्याला तोंड लावलेलं असतं आणि मागचा भाग हा हे असतो. तर ह्यांनी काय केलेलं असतं, त्या पाची पंजाच म्हणू त्याला आपण, तर त्या पंजामध्ये 5 हत्ती धरलेले असतात. एक तोंडामध्ये पण धरलेला असतो आणि एक शेपटीमध्ये पण धरलेला असतो. म्हणजे 6 हत्ती धरलेले असतात किंवा काही ठिकाणी फक्त तोंडामध्ये हत्ती धरलेला असतो, काही ठिकाणी फक्त शेपटीमध्ये धरतो किंवा काही ठिकाणी फक्त पंजामध्ये धरलेला असतो. असं आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हत्ती, एकच हत्ती तो किती फोर्स लावणार? आपण घोड्याची पॉवर हॉर्समध्ये मोजतो, हत्तीची पॉवर तर आपण मोजू म्हणजे शकत नाही. तो कितीतरी प्रचंड ह्याच्याने झाडं तोडतो किंवा हे करतो. तर त्या हत्तीसारख्या साम्राज्याला तो पंजामध्ये धरतोय, एक पंजा आणि 5 त्याचे 4 पंजे प्लस तोंड आणि शेपूट ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये धरतोय. म्हणजे केवढ्या सामर्थ्याने तो, याचा अर्थ असा होतो की समोरचा शत्रू किती मोठा असो, किती बलवंत असो, परंतु त्याच्यावर मात करणं, त्याच्यावर विजय मिळवणं हे ह्या शर्बांकडून आपण शिकू शकतो. म्हणजे असं ह्या शर्बांचा हे आहे. आणि प्रत्येक नगारखान्यावर तुम्हाला बघायला भेटणार, एखाद्या मंदिराच्या बाजूला बघायला भेटणार आणि सगळीकडे म्हणजे भरपूर ठिकाणी महादरवाजावर तर हे शलभशिल्प असतातच. त्याशिवाय शिवाजी महाराजांचे तुम्ही जर गडकोट बारकाईने जर अभ्यासाला गेले, तुम्हाला महादरवाजावर किंवा कुठलाही दरवाजा असो, तुम्हाला तिथे कमळाची फुलं दिसणार, 2 कमळ फुले वर लावलेली असतात. ह्या कमळ फुलांचा अर्थ असा होतो की ह्या किल्ल्यामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी ह्या दोघांचा पण वास आहे. म्हणजे सरस्वती म्हणजे विद्येचं प्रतीक, लक्ष्मी म्हणजे धनधान्याचं प्रतीक, ह्या दोघांचं पण इथं वास आहे. त्यानंतर काही चंद्र असतात, काही सूर्य असतात, हे सगळे चिन्ह गडकोटांवर आपल्याला बघायला भेटतात. तर सर, सगळ्यांना आता माहिती आहे की शिवाजी महाराजांनी पहिला जो किल्ला जिंकला तो तोरणा होता, पण त्यांनी तोच किल्ला का निवडला पहिला जिंकायला? असं आहे की आपण लहानपणापासून पुस्तकात वाचत आलो किंवा ऐकत आलेलं आहे की शिवाजी महाराज 16व्या वर्षामध्ये तोरणा किल्ला हा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. परंतु तोरणा हा किल्ला, तोरणाचा अपभ्रंश असा आहे की तिथे तोरण नावाची वनस्पती इकडे कोकणामध्ये आणि त्या मावळ मुळशी पट्ट्यामध्ये भरपूर आढळते. म्हणून त्या तोरण ह्या वनस्पतीवरून त्या किल्ल्याला तोरणा नाव पडलेलं आहे. शिवाजी महाराजांनी हा 16व्या वर्षात जिंकला तो दुसरा किल्ला, म्हणजे तोरणा हा किल्ला दुसरा झाला. त्याआधी त्यांनी, सगळ्यांना माहिती आहे रायरेश्वर किल्ला एक आहे किंवा पठार आहे, त्या पठारावर त्यांनी शपथ घेतली 14व्या वर्षी. तर आपण असं म्हणता येईल की पहिला किल्ला जो आहे तो त्यांनी रायरेश्वर किल्ला जिंकला आणि तोरणा जो आहे तो दुसरा किल्ला जिंकला. तोरण जरी तिथून बांधलं तरी पण रायरेश्वर हा एक किल्लाच आहे, कारण रायरेश्वरावर पाण्याच्या टाक्या वगैरे असे भरपूर काय अवशेष आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्यांनी शपथ घेतली की मी आजपासून म्हणजे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेत आहे आणि इथून पुढे मी स्वराज्य स्थापना करणार आहे. तिथपासून मग त्यांनी किल्ले घेण्याची सुरुवात केलेली आहे. आता कुठलाही किल्ला घेतला, आता रायरेश्वर पठार किंवा रायरेश्वर किल्ला हा तेव्हा आदिलशाहीमध्ये होता. आता आदिलशाहीमध्ये होता तेव्हा त्यांचं तिथं निशाण लागलेलं आहे, आदिलशाहीचा झेंडा लागलेला होता. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला, तर जिंकल्यावर त्यांनी प्लॅनिंग असं करून काही गेलेलं नव्हते की मी माझं स्वतःचं चिन्ह घेऊन जाणार किंवा माझा झेंडा घेऊन जाणार. तर तिथे महादेवाचं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये त्यांनी म्हणजे प्रतिज्ञा घेतली होती, तर त्या मंदिराच्या कळसावर एक झेंडा होता. तो झेंडा त्यांनी काढला आणि तोच झेंडा तिथे हे केला की आजपासून स्वराज्याचं माझं जे प्रतीक आहे किंवा जो झेंडा आहे तो हाच राहणार. म्हणून तुम्ही जर किल्ला जिंकला तर तुम्हाला तुमचं निशाण तिथे लावाच लागतं. बरोबर. नाही तर मग तो किल्ला घेऊन काय अर्थ नाही राहणार, काही उपयोग नाही राहणार. तर शिवाजी महाराजांनी जो मंदिराचा झेंडा आहे तोच त्यांचा स्वराज्याचं पूर्ण झेंडा किंवा मानचिन्ह म्हणून ते शेवटपर्यंत ठेवलेलं आहे. संभाजी महाराजांनी देखील तेच केलं. बाजीराव पेशवे किंवा पेशव्यांच्या शेवटपर्यंत किंवा मराठा साम्राज्याचा जो झेंडा आहे तो आपल्या 2 पाती जो मंदिरावर झेंडा असतो तोच आजही आहे. त्याच्यामध्ये काही विशेष बदल नाही किंवा काहीच केलेलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं इथं चातुर्य आणि धर्माबद्दलचं जे प्रेम आहे ते आपल्याला किती छान दिसून येतं. किंवा आता कुठलाही राजा असला असता
त्यांनी ते ट्रँगल शेपचा दोन जो पाती जो हे आहे त्रिकोणी तो बदलला असता, बाबा मी चौकोनी भगवा करेल. बरोबर. किंवा माझा राज्याभिषेक झालाय, आता मी राज्याभिषेकानंतर माझी राजमुद्रा मी तिथे करून घेईल. किंवा मी काहीतरी मजकूर येईल खाली की श्री राजा शिवछत्रपती असा मजकूर येईल. पण शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, पेशव्यांनी असं काहीच केलं नाही. जो मंदिरावरचा झेंडा आहे तर त्यालाच आपल्या राज्याचं प्रतीक हे त्यांनी बनवून घेतलेलं आहे. बरोबर. आणि तेव्हापासून मराठी जे पण काही चिन्ह आहे म्हणजे झेंड्याचं, मराठा साम्राज्याचं, तर ते तेव्हापासून उगम झालेला आहे तो. आणि आज शेवटपर्यंत तो तसं आहे. आज कुठल्याही गडकोटावर जा तुम्ही, तुम्हाला तोच झेंडा बघायला भेटणार. त्याच्यामध्ये त्यांनी काही रंग पण नाही बदलला किंवा त्याच्यामध्ये काही कुठली मॉडिफिकेशन केलं नाही, काही नाही केलं, काहीच नाही केलं.